मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मुलगी शिकते पण वाचते कुठं? मी तुझ्यावरती जळायला तू काय माझी भावकी आहे काय? आणि मी स्टेटस तुझ्यासाठी ठेवल एवढी तुझी लायकी आहे काय? चल. आता माझ्या सगळ्या सिंगल भावांचं दिवाळीमध्ये कसं होणार आहे? घरात दिवा बाहेर पंती, घरात दिवा आणि बाहेर पंती. एवढ्या पुरी जमल्यात, नेमकं बघू कोणती? काही लोकांचं कसं असतं, त्यांना ओळखत नाही गल्लीतलं काळं कुत्र आणि ते म्हणता आम्ही हलवतो सगळे सूत्र. अरे काय धंदा, चल. आपल्या मैफिलीत असा एकतरी मित्र असतो जो दारू पिऊन फकाट झाल्यावर डॉनच बनतो. कसं? आम्हाला जळवायच्या नादात स्वतः जाळून घेऊ नका म्हणजे झालं. प्रत्येक वेळी स्वतःला बदलणं गरजेचं नसतं. ज्याला गरज आहे ते झक मारून ऍडजस्ट करते. वाल्याचा धंदा सगळ्यात भारी, कारण बघायला भेटतात 1760 पोरी. श्रीकृष्णाला गीता जर सांगायचं असलं असतं तर ते कोणालाही सांगितले असते. ते फक्त अर्जुनाला सांगितले, कारण जसे सांगणारा असतो तसं ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच तर ज्ञानाचा विकास होतो. जय श्रीकृष्ण. कधी वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर आपलं नातं संपेल. भेटलो तर असं होतं जसं काय आयुष्यभर सोबत राहशील. जो सर्वात जास्त हसतो तोच आतून खूप तुटलेला असतो. हिवाळा चालू झालाय मित्रांनो. बोटावर घ्यायचं आणि ओठावर लावायचं. व्यासली न बाकी काय नाही. काय काय पोरी ऑटो मध्ये बसल्यावर एवढी शायनिंग मारतात जसं काय ह्यांचे हेलिकॉप्टर बंद पडले आणि नाहीला जण ह्यांना ऑटोत बसावं लागले. दोस्ती, भावकी आणि भावबंदकी हे पायातल्या चपलीप्रमाणे असतात. असायला तर आपल्या सोबत असतात, पण आपल्याच पाठीमागून. कसं माहितीये का, ह्या दुनियामध्ये ना धोका देणं लई सोपं झालंय. आता त्या सूर्याच बघा की, येतंय किरण सोबत, राहतंय रोशनी सोबत, जातंय संध्या सोबत, आणि काल ती वर्षा भडकली तर आता लपून बसले मेघासोबत. जे पोरं सिंगल आहेत ना त्यांनी कमेंट करा. पोरींना पण कळू द्या किती पोरं सिंगल आहेत अजून. जशी थंडी वाढत चालली तशी मेडिकल मध्ये गर्दी होत चालली. सर्दीमुळं हो केला ना का विचार? बघताय काय? टॅग करा शेंबड्या मित्राला. आधी त्याला माझ्यासाठी वेळच वेळ असायचा आणि आता फक्त कारण. पुरी पटल्या नाही तर लग्न झालेल्या बायकांवर लाईन मारतात. ही पोर आहेत माय कुठं हार मानतात भुंगे कुठले. क्षेत्र कोणते पण असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. बायकोच्या माहेरावर उगाच थोडीशी टीका करून बघा आणि जाणून घ्या तुमच्या संपूर्ण खानदानाचा गौरवशाली इतिहास. तुझ्या संघर्षाच्या काळात मी तुला नेहमी साथ देईल बाळा. फक्त तू तुझ्या यशाच्या काळात माझी जागा कोणाला देऊ नकोस. वर्षात 4 मुली बदलतो आणि प्रत्येकीला म्हणतो तू माझी राणी आहे. अरे काय पत्ते बित्ते खेळतो की काय? ह्या वर्षी लग्न सराईमध्ये तीच पोरं नशिबवान आहेत ज्यांच्यावर मामा मामीची कृपा आहे. नाहीतर सरकारी नोकरीवाले आधीपासूनच पुण्यवान आहे. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर. फक्त माझा कधी विश्वासघात करू नकोस. झाला आता सीझन चालू. आता कोणाचं पाखरू कोण घेऊन जाईल काय सांगता येत नाही. त्या व्यक्तीमध्ये एवढा जीव अडकलाय ना, 1000 वेळा अपमान होऊन पण तीच व्यक्ती पाहिजे. आता फुलच गुलाबाचं आवडलंय मग काटे तर टोचणारच की. असं स्टेटस जर कुणाचं दिसलं तर समजून जा की भावाला तिच्या भावानं पत्त्यात घालून हाणलंय. खरी मज्जा तर लाईन मारण्यात आहे. प्रेम करून कोणाचं भलं. जो सर्वात जास्त हसतो तोच आतून खूप तुटलेला असतो. नाचणं ही एक कला आहे, पण नाचताना बालिशपणा करणं हे जरा बाईलचाळे नाही वाटत का तुम्हाला? आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीच त्रास देतात. खोटं वाटलं तर सुईवर बसून बघा मग कळतंय. बाहेरच्या देशात हुशारपुरीला काय म्हणतात, शी इज व्हेरी इंटेलिजंट, आणि आपल्या इथं तिच्या नादी लागणूक बाबा तुझ्या अख्ख्या खानदानाला विकून खाईल. अरे तुझी जिंदगी गेली रे लोकांचे भांडणं लावण्यात. मग मी काय म्हणते, घाल साडी कर गाडी कसा चल. चांगल्या पोराला दादा म्हणायचं आणि छपरी पोराच्या प्रेमात पडायचं आणि मग पुन्हा म्हणायचं सगळे पोरं सारखेच असतात माय. असं कसं चलन दीदी? ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागे 17 जणी, आणि ज्याच्या खिशात नाही मनी त्याचा फोन बी उचलत नाही कुणी. खरंय का नाही? पावसामुळं लोखंड गळणं, थंडीमुळं सर्दी होणं, वाऱ्यामुळं झाडाची पानं गळणं आणि पोरींमुळं पोरं बरबाद होणं निसर्गाचा नियम आहे हो. आयुष्यात तोच टिकून राहतो जो एक गोट टाकून राहतो. माझं अस्तित्व माझ्या कर्मातून आहे, लोकांच्या दृष्टिकोनातून नाही. प्रतीक जेवायला काय करायचंय? चिकन. वांग्याची भाजी केली आहे, गिळगप चिकन. जीवनात नेहमी साधा स्वभाव ठेवा, कारण आपल्याला श्रीमंत दिसायचं नाही, श्रीमंत व्हायचंय. बोल तुला काय बोलायचं बोल. आणि तू कुणाला घाबरतोय? हे कोणाला घाबरत नाही काय.
पण खरं सांग, माझ्यासमोर तुझं नाही ना चालत. पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि जमिनीकून मिळालेला पैसा आणि इन्स्टावर पटवलेली पोरगी जास्त दिवस टिकत नाही बर का. जे देवाने आपल्याला दिले त्यात नेहमी समाधानी राहायला शिका, कारण आपल्या हाताची 5 बोटं शिकवतात, कोणी एकसारखं नसतं. दादानी जर कधी भाईगिरीची चोरी टाकली का समजून जायचं दादाला आज कोणतरी पोतात घालून बचकवलाय. सकाळी उठल्या उठल्या बायकोचा चेहरा बघत जावा, म्हणजे कसं दिवस चांगला जातो. मग ती बायको कोणाची का असेल. तुझं माझ्यावर प्रेम नाही हे माझ्या हृदयाला कळतंय, तरी पण हे हृदय तुझ्याच मागं पळत. हॉटेलला गेल्यावर टिश्यू पेपर मागणारे घरी असताना हळूच चड्डीला हात पुसतात. प्रत्येक गोष्टीवरून भांडतो आपण, पण तुला पण माहितीये सोडून नाही जाऊ शकत, तू पण आणि मी पण. दीदी 15-16 ब्रेकअप नंतर म्हणते मला एकटं राहायचंय. असं कसं चालन दीदी. शिक्षण किती पण करावं किंवा नोकरी कुठं पण करा, नाळ मातीशी आणि निष्ठा शेतीशी कायम असू दे. गाव गोळा करून सगळ्यांची गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तातच लागते. लय आपलं आपलं म्हणता तुम्ही आणि आमच्याच पाठीमागे लिंबू फिरवता तुम्ही. एवढं का जळता तुम्ही? ही थंडी आणि पेपर एकदाच का बरं येतात काय माहिती. आता तुम्हीच सांगा, आम्ही स्वतःला कव्हर करावं का त्या सिलेबसला. गर्लफ्रेंड पटवण्याचे दिवस गेले भाऊ, आता लग्न कर. ज्या मुलांना लग्नाआधी गर्लफ्रेंड नसते ना, त्या मुलांना बायको खूप सुंदर भेटते. आम्ही फोन केल्यावर फोन पण उचलत नाही आमचा. आम्ही दिलेले पैसे बाप देणार आहे का तुमचा? ऐक ना बाळ, मला तुझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती बनायचे, पण तुझ्या आईनंतर. डिअर लव, जर कुठली पोरगी तुला बोलायचा प्रयत्न करत असेल तर तिला सरळ म्हणायचं, बाई मला बायको आहे, तू तिकडं उलट. 100 खर्च झाल्यावर जीव खालीवर होतो तुमचा आणि स्टेटस तर असे टाकतो जसा अंबानी बाप आहे तुमचा. मुलींसोबत बोलायला नाही भेटलं तर लग्न झालेल्या बायकांसोबत बोलतील. पोरं शेट हार थोडंच मानतील. तुझ्यासाठी हसायचंय, तुझ्यासाठी रडायचंय. मला फक्त ह्याच जन्मी नाही, पुढच्या 7 जन्मात सुद्धा फक्त तुझ्याच प्रेमात पडायचे. लग्नात नवरदेवाला घोड्यावर का बरं बसवतात माहिती का? कारण त्याला शेवटचं सांगितलेलं असते, वेळ हाय तर पळून जा. पण ती येड हसते हसते डीजे पुढे नाचते आणि जिंदगीभर बोंबलत बसते. मित्रांनो, जोडी जरी आकाशात बनली असेल ना, तरी पण सेटिंग साठी तडफड जमिनीवरच करावं लागते. प्रत्येक स्त्रीची एक कहाणी आहे. कोणी कुंकवासाठी रडतं तर कोणी कुंकवामुळे. काळ्या दिसणाऱ्या माणसाकडे पैसे आल्यावर लोक विठ्ठलासारखा सावळा दिसतोय असेही म्हणतात. बाळा, तुला काय माहिती, तुला बघण्यासाठी हे डोळे किती तरसतात. किती नशिबान असतील ना ती लोक जी तुला रोज बघतात. मग भावा, कुठे गेली ती पोरगी जिची स्टोरी तू बायको म्हणून टाकत होतास? हा, घोडा हारला पण तो कधीच कुत्र्या मागं पळाला नाही बर का. आणि हे वाक्य घोड्यासाठी नव्हतं. जमाना बदलला आहे. पहिल्याच्या पोरी पोराच्या घरी जाताना रडायच्या आणि आताच्या पोरी मला त्याच्याच घरी जायचंय म्हणून रड. पैसे नाहीत म्हणून अभ्यास सोडणारे लय बघितले, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणारे एक बी बघितलं नाही. हॅशटॅग कर्ज काढील पण दारू पिल संघ. शील तू मला तिचा हात बघायचाय, कशी असते ती नशिबाची रेख जी माझ्या हातात नव्हती, मला ती बघायची. घरच्यांनी मुलींवर किती पण लक्ष ठेवू द्या, पण मुलगी मैत्रिणीचं नाव सांगून बॉयफ्रेंडलाच भेटायला जाते. खरं आहे ना? ज्यांच्या खिशात मनी त्यांच्या मागे 17 जणी आणि ज्यांच्या खिशात नो मनी त्यांना भाव बी देना कुणी. बरोबर आहे. एकाशी बोलावं, दुसऱ्यासोबत फिरावं आणि तिसऱ्याच्या मिठीत असावं. मुलींनी इतकं पण हलकट नसावं. त्याला कुणीतरी धोका दिला म्हणून त्यांनी मला धोका दिला. मी कोणाला धोका देणार नाही, हा माझा धर्म आहे. पण त्याला जे भेटतील हे त्याचे कर्म आहे. खरंच खूप नशीब लागतं वडिलांसारखा हट्ट पूर्ण करणारा जोडीदार भेटायला. एखादी व्यक्ती 10 चुका करून पण जर तुमच्या सोबतच असेल ना, तर लक्षात ठेवा, एक तर ते तुमच्यावर टपून आहे, नाहीतर ह्याच्यासाठी टिकून आहे. जिसको आदत पड़े ना झूठ बोलने की वो कभी सुधरता नहीं है. बस अगली बार पकड़े जाने पर थोड़ा और चालक बन. घरच्यांनी किती पण लक्ष ठेवू द्या, पण मुली मैत्रिणीचं नाव सांगून बॉयफ्रेंडलाच भेटायला जातात. बरोबर ना? एक तो मैं इतनी खूबसूरत और ऊपर से मेरी हंसी ओ गॉड, इतनी सुंदर हंसती हूँ मैं. तुझ्या माझ्या नात्याला नाव नाहीये, पण एक अस्तित्व आहे जे तुला स्वीकारता येत नाहीये आणि मला नाकारता येत नाहीये. अरे तुला काय वाटलं तुला सोडून जाईल मी? हे 7 जन्मासाठी तुझ्या राशीला पुजले मी. अरे तेरे सिवा हे कोण मेरा.